झी 24 तास एक पाऊल पुढे। महिलेच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूमुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातल्याची घटना पिंपरीच्या ओम या रुग्णालयामध्ये घडलेली आहे। मृता नावाच्या महिलेला आठवड्याभरापूर्वी ओम रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर तिला मुलगी झाली। 2 दिवसांनी तिला सोडूनही देण्यात आलं, मात्र पुन्हा तिचं डोकं दुखू लागल्यानं मृताला ओम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला। तिचे जे नातेवाईक आहेत त्यांनी तिचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला आणि त्यानंतर या रुग्णालयामध्ये त्यांनी गोंधळ घातला। हलगर्जीपणामुळे सगळं झालेलं आहे। 12 ते 6 दरम्यान जर त्यांनी आले असते तर अशी प्रकृती काय असं झालंच नसतं ना। असला प्रकार कोण आले असते? डॉक्टरच नाहीत ना तिथं जागेवर। 6च्या सुमाराला त्या मयत झालेल्या आहेत आणि याबाबत नागरिकांच्या किंवा नातेवाईकांच्या याबाबत तीव्र प्रतिक्रिया झालेल्या आहेत आणि त्यांना पुढील कारवाईसाठी डॉक्टरांनाही आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। जे नातेवाईक आहेत रुग्णाचे ते आक्रमक होताना दिसतायत का? काय नेमकं या बातमी संदर्भात सांगाल? मागण्या काय आहेत यांच्या? सुवर्णा, ही घटना घडली त्यावेळेस नागरिक अतिशय संतापलेले आहेत, कारण काल या महिलेला दुपारच्या सुमाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिचं डोकं दुखतं या कारणास्तव तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तिला केवळ एक सलाईन लावण्यात आली आणि तिच्यावर कसल्याही पद्धतीचे उपचार करण्यात आले नाहीत असे नातेवाईकांचा आरोप आहे। आणि उपचार न केल्यामुळेच संध्याकाळी 6च्या दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलेलं आहे। त्याचमुळे हे जे नातेवाईक आणि परिसरातील जे लोक आहेत ते प्रचंड संतापलेले आहेत आणि या डॉक्टरवर सतीश बोरकर हा जो डॉक्टर आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी हे मागणी करत आहेत। जोपर्यंत कारवाई करणार नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही असा पवित्रा काल रात्री उशिरापर्यंत या नातेवाईकांनी घेतला होता। मात्र पोलिसांनी बोरकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला आहे आणि या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे। नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। कैलास पुरी आपल्याला माहिती देत होते। ही जी महिला आहे तिचा मृत्यू झाला, सतीश बोरकरवर हा जो डॉक्टर आहे त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करतायत, कारण या महिलेवर उपचारच दुपारी 12 ते संध्याकाळी 6 दरम्यान झाले नाहीत असा आरोप नातेवाईकांनी केला। झी 24 तास एक पाऊल पुढे।